नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आज आहे 21/2/2026 वार शनिवार आणि आजचे महत्त्वाचे चालू घडामोडी आपण घेऊन आलेल्या विद्यार्थी मित्रांनो, ज्या सर्वच पेपरमध्ये तुम्हाला उपयुक्त असे असणार आहे. MPSC असो, सरळ सेवा असो किंवा केंद्राच्या कोणतीही परीक्षा असो, रेल्वे असो, रेल्वे ग्रुप डी, ALP, टेक्निशियन, NTPC, पोलीस भरती या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असे आणि आपले हायकोर्टची जी परीक्षा आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही उपयुक्त अशी चालू घडामोडीची आपण सिरीज घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, दररोज सकाळी या चॅनलवर 7 वाजता आपला व्हिडिओ येत असते चालू घडामोडीचा. तर प्रश्न पहिला पहा. टोकियो इथे सुरू असलेल्या डेफलिम्पिकमध्ये भारताला पुरुष 25 मीटर पिस्तूल प्रकारात अप्रतिम कामगिरी करत 50 पैकी 44 गुणांसह सुवर्णपदक कोणी पटकावले? तर पहिला ऑप्शन बघा, अविनाश भानवाला. दुसरा ऑप्शन आहे विजय कुमार. तिसरा ऑप्शन आहे अभिनव देशवाल आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अभिनव देशवाल. तर थोडंसं कठीण नाव आहे, हे लक्षात ठेवा. आणि ही स्पर्धा कुठे झालेली आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. ही स्पर्धा झाली आहे टोकियो येथे आणि डेफलिम्पिक या स्पर्धेचं आयोजन झालेलं ठिकाण आहे. ठीक आहे. आणि भारताच्या पुरुष मधून 25 मीटर एअर रायफलमधून 50 पैकी 44 गुण घेणारा ज्याने सुवर्णपदक पटकावलेलं आहे तो कोण आहे? तर अभिनव देशवाल. तर पहिला प्रश्न हा झाला. दुसरा प्रश्न असा विचारू शकते की अभिनव देशवाल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 25 मीटर पिस्तूलशी संबंधित आहे. नाव लक्षात ठेवा कारण की याने सुवर्णपदक पटकावलेलं आहे, तर विचारू शकते. तर बघा, दुसरे जे एअर पिस्टल वाले खेळाडू आहे त्यांचे नावसुद्धा लक्षात ठेवा कारण की हे भारताचे प्लेयर आहे. तर पहिलं नाव आहे अविनाश भानवाला आणि दुसरं नाव आहे विजय कुमार. हे झाले पुरुषमधले. आता महिलामधले बघूया. तर महिलामधील आपल्याला माहिती आहे मनू भाकर हे एक पहिलं नाव आहे. दुसरं नाव आहे ते म्हणजे ईशा सिंग. तिसरं नाव आहे रिदम संगवान. चौथं नाव आहे सिमरनप्रीत कौर ब्रार. ठीक आहे. तर या 4 महिला खेळाडू आहे आणि 3 पुरुष खेळाडू आहे जे 25 मीटर पिस्तूलमध्ये खेळतात. याचा प्रश्न डायरेक्ट विचारू शकतात की हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे. नाव लिहून घ्या, वही पेन घेऊन बसत चला किंवा स्क्रीनशॉट घेत चला. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. पद्म पुरस्कार 2026 सर्वात जास्त कोणत्या राज्यांनी पुरस्कार मिळालेले आहे किंवा जिंकलेले आहे? तर बघा, आपण क्रमच तसा लावलेला आहे तुमच्या लक्षात राहावा म्हणून. तर सर्वात जास्त पदक हे पुरस्कार हे महाराष्ट्राने जिंकलेले आहे. 2 नंबरला तामिळनाडूने जिंकले आहे. 3 नंबरला उत्तर प्रदेशने जिंकलेले आहे आणि पश्चिम बंगालने 4 नंबरवर जिंकलेले आहे. आता बघा, एकूण पद्म पुरस्कार होते 131. त्यापैकी पद्मविभूषण हे 5 होते. ठीक आहे. पद्मभूषण 13 आणि पद्मश्री 113. हे आकडे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये 100% विचारले जातात. आता तुम्ही म्हणाल पद्म पुरस्कार भेटून खूप दिवस झाले, तुम्ही आज का प्रश्न घेऊन आला? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असे काही प्रश्न आपण घेऊन येत आहोत की जे परीक्षेमध्ये हमखास येतात आणि जे तुमच्या लक्षात राहण्यासाठी रिपीट ते पलटून तुम्हाला विचारत असतात. कशा प्रकारे विचारू शकतात मी त्यानुसार तुम्हाला प्रश्न बनवून देत असतो. ठीक आहे. राज्यानुसार सर्वाधिक प्राप्त पुरस्कार. तर बघा, महाराष्ट्राला 15 मिळालेले आहे, तामिळनाडूला 13. तर महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाला 15 पुरस्कार आहे, तामिळनाडूला 13, उत्तर प्रदेशला 11 आणि पश्चिम बंगालला 11. दोघाला पण सारखे आणि केरळला 8 पुरस्कार मिळालेले आहे. कारण की पद्म पुरस्कार हा खूप महत्त्वाचा टॉपिक असतो परीक्षेच्या दृष्टीने. तर बघा, तिसरा प्रश्न बघा. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर पहिलं जे ऑप्शन आहे ते आहे डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर. दुसरं जे ऑप्शन आहे ते डॉक्टर विलास काशीनाथ खर्चे. तिसरं जे ऑप्शन आहे आचार्य देवव्रत आणि चौथं जे ऑप्शन आहे सौरभ कटारिया. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, डॉक्टर विलास काशीनाथ.
तर राहुरी येथील जे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू पद आहे ते डॉक्टर विलास काशीनाथ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचं काही महत्त्वाचे आपण जे नावं दिसत आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. खूप महत्त्वाचे नावं आहेत, हे लक्षात ठेवा. तर बघा, डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरूपदे नियुक्ती झालेली आहे. जे पहिलं ऑप्शन आहे ते डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर हे नागपूर विद्यापीठचे कुलगुरू आहे आणि त्या विद्यापीठाचं नावसुद्धा लक्षात ठेवा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे. दुसरं जे बघा, दोन्ही कुलगुरूंच्या नियुक्त्या 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंतच्या असतात. म्हणजे याच्या जे नियुक्त्या आहे हे कोण केलेले आहे? राज्यपालांनी केलेले आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे कुलगुरू पदाची नियुक्ती ही राज्यपाल करत असते. तर बघा, महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती आचार्य देवव्रत यांनी. तर महाराष्ट्राचे जे राज्यपाल कोण आहे? तर आचार्य देवव्रत आहे, यांनी यांची नियुक्ती केलेली आहे. त्यानंतर बघा, जे सौरभ कटारिया आहे हे जिल्हाधिकारी आहे कुठले? तर मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सौरभ कटारिया. जे ऑप्शन दिलेले आहे आपण ते सगळं काही तुम्हाला महत्त्वाचे आहे म्हणूनच ते ऑप्शन आपण टाकलेले आहे. त्यानंतरचा व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न तो म्हणजे कबड्डीबद्दल, आणि त्यातल्या त्यात हा महिलांबद्दल आहे म्हणून हा प्रश्न 100% कोणत्याही परीक्षेमध्ये विचारू शकतात. तुम्ही कोणतीही परीक्षा द्या त्यामध्ये तुम्हाला दिसणार असा प्रश्न. तर महिला कबड्डी विश्वचषकाच्या जो विश्वचषक आहे तो कोणी जिंकलेला आहे? तर बघा, 100% हा प्रश्न येईल, हा भारताने जिंकलेला आहे. ठीक आहे, पण महत्त्वाचं काय आहे तर सलग 2दा भारताने हा विश्वचषक जिंकलेला आहे महिला कबड्डी संघाने. आणि बघा, ही स्पर्धा कुठे झाली होती हे पण लक्षात ठेवा. ही स्पर्धा झालेली होती ढाका येथे. आणि खूप महत्त्वाचं आहे की स्पर्धा कुठे झालेली आणि कंटिन्यू 2 वेळा भारताने हे जिंकलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 कोणाला मिळालेला आहे? आपण जरी तुम्हाला दररोज 5 ते 7 प्रश्न देत असतो, पण त्यामध्ये तुम्हाला जवळपास 20 प्रश्न ते 25 प्रश्न आपण कवर करून देत असतो विद्यार्थी मित्रांनो. कारण की तुम्हाला कोणताच असा पार्ट ठेवत नाही त्या प्रश्नाबद्दल की हे विचारतील आणि आपण ते घेतलेलं नाही आहे. ठीक आहे, कारण की आपण सर्वच ऑप्शनसुद्धा एक्सप्लेन करतो आणि जवळपास त्या प्रश्नाच्या आजूबाजूचे सर्व काही कवर करत चालतो. म्हणून तुम्ही असं विचार करू नका की 5 ते 7 प्रश्न हे घेत असतात. ठीक आहे, तर पहा, राम सुतार ऑप्शन नंबर 1 आहे. ऑप्शन नंबर 2 आहे अशोक सराफ. ऑप्शन नंबर 3 आहे अप्पासाहेब धर्माधिकारी, सॉरी ते मध्येच हे झालं. आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे आशा भोसले. हे ऑप्शन असं आहे. ठीक आहे, 4 नंबरचं जे ऑप्शन आहे आशा भोसले. आता इथून बघा, तुम्हाला जवळपास 5 ते 7 प्रश्न तुम्हाला कवर होणार आहे एकाच प्रश्नामधून. तर बघा, महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर राम सुतारला मिळालेला आहे. हा प्रश्न आणण्याचा सगळ्यात मोटिव्ह असा आहे की विद्यार्थी अशोक सराफ आणि राम सुतारमध्ये कन्फ्यूज होणार. आता बघा, महाराष्ट्र भूषण 2024 म्हटलं की याचं उत्तर काय असणार आहे? राम सुतार. ठीक आहे, आता तुम्हाला मी पुढे जाऊन तुम्हाला सगळं काही एक्सप्लेन करतो, कारण की विद्यार्थी हे अशोक सराफमध्ये कन्फ्यूज होऊ शकतात. तर बघा, राम सुतारबद्दल आपण महत्त्वाचे काही पॉईंट आहे जे परीक्षेमध्ये विचारू शकतात ते पहिले क्लिअर करून घेऊया. तर बघा, सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प त्यांनीच बनवलेले आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी हे त्यांनीच बनवले आहे. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी हे पुतळे त्यांनी निर्माण केलेले आहे. म्हणजे किती महत्त्वाचे जे स्टॅच्यू आहे ते त्यांनी बनवलेले आहे, हे लक्षात घ्या आणि हे पाठ ठेवा की हे कोणी बनवलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर त्यांच्याबद्दल बघा, खूप महत्त्वाचे पॉईंट. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 2024 वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार नोव्हेंबर 2025 प्रदान करण्यात आला. म्हणजे बघा, 2024चा जो पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण हा 2025 कोणाला देण्यात आलेला आहे? तर तो देण्यात आहे राम सुतार यांना. आता इथे तुमचं क्लिअर होऊन जाईल पॉईंट की आपल्याला उत्तर नेमकं काय लिहायचं आहे. तर बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात ही 1996ला झालेली आहे. तर पहिला प्रश्न हाच विचारला जातो की
परीक्षेमध्ये नेहमी हा प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा केव्हापासून सुरू झालेला आहे. तर वर्ष लक्षात ठेवा, 1996ला सुरू झालेला आहे. पहिला विजेता पुरस्कार प्राप्तकर्ता कोण आहे? तर बघा, 1996ला पु ल देशपांडे यांना मिळाला होता. तो कशासाठी मिळाला होता? साहित्यासाठी मिळालेला होता. आणि 2024ला, आता बघा, राम सुतार यांना 2025ला मिळालेला आहे, 2024चा. आणि बघा, 2024चा अशोक सराफ यांना कलासाठी मिळालेला आहे मराठी सिनेमामध्ये. त्यानंतर बघा, 2023चा जो पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण, तो अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेला आहे. कशासाठी? समाजसेवेसाठी मिळालेला आहे. त्यानंतर 2021चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर आशा भोसले यांना मिळालेला आहे कला आणि संगीतसाठी. जे पण आपले ऑप्शन होते ते आपले क्लिअर झाले असतील. त्यानंतर बघा, याची विजेता राशीसुद्धा विचारत असते, ते सुद्धा लक्षात घेऊन घ्या. तर बघा, पुरस्कार विजेत्याला किती रुपये मिळतात? तर 25 लाख रुपये मिळतात. आणि ती कशी राशी मिळते? चेक थ्रू नाही मिळत, डायरेक्ट नगदी मिळते, म्हणजे कॅश स्वरूपात मिळते. आणि एक शॉल, एक प्रशस्तीपत्र प्रदान केलं जाते. खूप काही परीक्षेमध्ये राशी विचारण्यात आलेली आहे, तर हे लक्षात ठेवा, 25 लाख रुपये मिळत असतात. तर बघा, या प्रश्नाबद्दल कन्फ्युजन होतं विद्यार्थ्यांचं, ते दूर झालं असेल विद्यार्थी मित्रांनो, कारण की याचं जे उत्तर आहे आपल्याला राम सुतार लिहायचं आहे 2024 म्हटलं तर. ठीक आहे. तर अशाच प्रकारे डेली आपल्या चालू घडामोडी हा येत राहणार आहे मॉर्निंगला सकाळी 7 वाजता. या चॅनलवर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि काही सजेशन असेल ते नक्की सांगा की अशा प्रकारे क्वेश्चन फ्रेम करा किंवा अशा प्रकारे टॉपिक क्लिअर करत चला म्हणून. तर तसं पण आपण करू. धन्यवाद.